रियासत महाराष्ट्र में खुरैश बरादरी पर जारी ज्यादतियों, पुलिस कार्रवाइयों और शिद्दत पसंद तंजीमों के जरिए हिरासानी के बढ़ते वाक़यात के खिलाफ बरादरी ने कानूनी तहफ़्फ़ुज़, वाज़ेह ज़वाबित और हुकूमती ताउन का मुतालबा किया है। इस सिलसिले में नायगांव तहसीलदार को आज एक तफसीली मेमोरेंडम पेश किया गया। मेमोरेंडम में खुरैश बरादरी ने बताया कि इनका रिवायती रोज़गार मवेशियों जैसे बैल, भैंस वगैरह की खरीद व फरोख्त से वाबस्ता है और वह तमाम कानूनी तकाज़े जैसे कि मार्केट कमेटी के दाखिले, जानवरों की वेटरनरी सर्टिफिकेट और लाइसेंस वगैरह की पाबंदी करते हैं। इसके बावजूद हालिया अरसे में इन पर बेजा मजालिम बढ़ गए हैं। रस्तों पर गाड़ियां रोकी जाती है, बदतमीजी की जाती है, मारपीट, यहाँ तक कि हुजूमी तशद्दुद, मॉब लिंचिंग जैसे संगीन वाक़यात पेश आते हैं। मेमोरेंडम में कई कानूनी नुकात का हवाला देकर कुछ अहम मुतालबात तहसीलदार के रूबरू रखे गए। शिद्दत पसंद तंजीमों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए और तमाम मुतल्लिक़ा इदारों को वाज़ेह अहकामात दिए जाए। ज़राई बाजार कमेटियों को हिदायत दी जाए कि वो कानूनी दस्तावेज़ात रखने वाले ताजिरों को मुकम्मल ताउन फराम करे। गौरक्षा मराकज़ से जानवरों की फौरी वापसी अदालती अहकामात के मुताबिक की जाए। वेटरनरी फिटनेस सर्टिफिकेट के लिए डॉक्टरों का ताउन लाजमी बनाया जाए। हर सतह पर जदीद और कानूनी सहूलियात से आरास्ता सरकारी स्लॉटर हाउस कायम किए जाए। पूरे मामले पर एक वाज़ेह सरकारी जीआर, हुकूमती अहकामात जारी किए जाए। मेमोरेंडम में मजीद ये वाज़ेह किया गया कि अगर हुकूमत की जानिब से फौरी सुनवाई और अमली इक़दामात नहीं किए गए तो खुरैश बरादरी रियासत गिर सतह पर जानवरों की खरीदो फरोख्त बंद रखने का सिलसिला इसी तरह जारी रखेगी। इसके अलावा अगस्त के महीने में नांदेड़ जिला कलेक्टर दफ्तर के सामने पुरअमन धरना भी दिया जाएगा। मेमोरेंडम में रिजवान कुरैशी की दस्तखत मौजूद है, जो इस तहरीक के अहम जिम्मेदारों में से हैं। खुरैश बरादरी ने वाज़ेह किया है कि इनके मुतालबात न सिर्फ रोज़गार की हिफाजत के लिए है बल्कि पुरअमन मुआशरती फ़िज़ा को कायम रखने के लिए भी ज़रूरी है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। अतिशय योग्यरित्या कायद्याच्या चौकटीत राहून मांडण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे त्याला तुम्हाला त्या पद्धतीने मान्यता मिळेल असं आश्वासन बी शासनाने दिलेलं आहे आणि साहेबाला त्या विषयातून तुमचं हे पण निवेदन साहेबांपर्यंत पोहोचले जाईल। आणि आता तहसीलदार साहेबाला बोलल्याच्या नंतर तहसीलदार साहेबांनी सांगितलं की बाबा कलेक्टर या प्रकारचे आदेश मी कलेक्टरपर्यंत पाठवून देईल। त्याप्रमाणे त्यांनी बी सहकार्य केलेलं आहे। आणि विषय असा आहे तुम्हाला सांगण्याचा म्हणजे नाही की योजना पडेल ह्यांच्यावर जे अन्याय करून गाड्या थांबून जे चुकीचे प्रकार, चुकीच्या गोष्टी जे करत आहेत, आयडेंटिफिकेशन बघावं, योग्य ती चौकशी करावी। पण विनाकारण एखादा गोरगरीब काम करून खाणाऱ्याला त्रास देणे चुकीचं आहे आणि गोरगरीब जनतेच्या पाठीशी आम्ही आहोत आणि सक्षमपणाने आहोत आणि कुठल्याही सहकार्यामध्ये आम्ही तुमच्या कुठल्याही कामाला असं नाही। मुस्लिम समाज हा स्वतःच्या जीवावर जगणारा एक समाज आहे। आमच्यासारखं असं कोणतं काही करून जगणारा नाही, मेहनतीने जगणारा आहे। या गोष्टीचा अभ्यास मित्रांसोबत राहिल्यावरच येते। आमच्या याच्यामध्ये राहत असताना किती इमानदारनं स्वतःचं पोट दिवसभर एका गाड्यावर जरी बसला मागतो तो 12 घंटे जर उठत नाही, त्या पद्धतीने मेहनत करतोय। या मेहनतीला काम करणाऱ्या माणसाला सहकार्यामध्ये सपोर्टमध्ये मोठ्या लीडरांनी प्रथमतः या गोष्टीला मान्य केलं पाहिजे। आम्ही छोटे असले तरी तुमच्या पाठीशी आहोत आणि सक्षमपणाने राहू आणि नेहमी तुमच्या पाठीशी राहून तुमचं सहकार्य करू। त्याबद्दल या निवेदनासाठी पूर्णपणे तुम्हाला सहकार्यामध्ये ज्या काही गोष्टी जे करण्यात येतील आणि विषय म्हणजे शासन पत्रकार तयार करून संबंधित यंत्रणेला शासन मान्य प्रशासन पत्रक जारी करण्याचा कार्यपद्धती व अधिकार 19 अंमलबजावणीसारख्या पत्राची अंमलबजावणी व्हावी या संदर्भ टाकला आहे कायद्यानुसार। आणि ग्रामपंचायत महानगरपालिका यांनी लॉन्च हाऊसेसचे उभारावे म्हणजे जेणेकरून या लोकांना त्रास होणार नाही, त्या पूर्ण मान्यता करून देण्यात यावं। आणि ह्या मान्यता मिळेपर्यंत ह्या गोष्टीसाठी लढण्यासाठी मी तुमच्या पाठीशी। प्रमाणामध्ये जनसमुदाय कुरैशी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला आहे। तर माझं एवढं सांगणं आहे संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी असेल आणि जिल्हा दंडाधिकारी असतील यांना माझी विनंती आहे, लोकशाही मार्गाने हा समाज बांधव आपल्याकडे या समाज बांधवावर जो होणारा जो काही अन्याय आहे, बेकायदेशीररित्या गाड्या वाटामध्ये थांबवणे, बेकायदेशीररित्या कुठल्याही बाबीची पाहणी शहानिशा न करता त्रास देणे, या कुठेतरी बाबी थांबल्या पाहिजे। या समाज बांधवांच्या जे काही त्या समाज बांधव हा संबंधित पशु वाहतूक करत असेल किंवा त्यांचा व्यवहार करत असतील, व्यापार करत असतील, तो कायदेशीररित्या त्यांनी परफेक्ट आहेत, कायदेशीररित्या ते प्रबळ आहेत। अर्थात माझा सांगण्याचा विषय असा की त्या पशुचं प्रमाणपत्र आहे, त्या सर्व लिगल बाबी आहेत
आणि याच्यात काही शंका नाही, वारंवार समाज बांधवाला मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाला सामोरे जावं लागत आहे. यांच्या भावनेची दखल 1 ते 6 मागण्या या आपल्या समाज बांधवाच्या आहेत. आता संबंधित शासनाने संबंधित प्रशासनाने त्या तात्काळ लक्षात घ्याव्यात अशी मी विनंती प्रहार संघटनेच्या वतीने आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आणि गजानन पाटील चव्हाणच्या वतीने समाज बांधवांना मी पाठिंबा देतो.